काढतो सरळ मी काढतोय. कुठे लिहिलंय? स्माइल स्माइल माझी आजी. हे स्मिता. नानी हो, ड्रायव्हर नानीला नको. अंकल ड्रायव्हर अंकल बघा हा, तो. बोल ना. हा. स्माइल. अरे वा बाय. असा रोड बघायचा समोर, मागे नाही. आता हा समृद्धीला नाही ना, आपण आता समृद्धीला आहे. समृद्धीला पॅरलल आहे. हे पुढून खरं तू पुढं होती ना, एवढं छान काढू शकले असते सगळी शूटिंग. कशी एंट्री केली तू काय. येते का पुढे? गेलं ते गेट आता. समस्त जनाना समस्त बापरे केवढं मोठं आहे. पान क्रमांक 16 दिव्या कवचम. ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषि अनुष्ठुप छंद चामुंडा देवता अंगन्या सोक्त मातरो बीजम दिगबंध देवता सत्वम श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः. ओम नमः चंडिकायै. मार्कंडेय उवाच अतिवेद भया कशा नागता न तत्सुके वाचपरण संकटी विपत्तीनादी सतोळा शोक दुःख भयणसे ज्या भक्तास्मृती देवीचे पायश्रेय समृद्धी तो देवेश्वरी तुझा नामी त्याची रक्षा सुनिश्चित. ते कारुड तुझ्या म्हणता वाराही मे शासना ऐतिकच्या समारुढा वैष्णवी वगणासना वै माहेश्वरी वृषारूढा कौमारी श्री वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्तहारी प्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी रश वाहना ब्राह्मण समारूढा सर्वाभरण भूषिता माता समस्त ऐश्वर्या सकल वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्ष चक्री निधना इंद्राणी गोत्र रक्षा रक्षा विपति चंडिके महालक्ष्मी की
अतिशय तळमळतेने इथं या भूमीत आलेलो आहोत. आपली सर्वांची एक परीक्षा आहे आणि या परीक्षेत आपण एक स्वामींचं अधिष्ठान ठेवून आपण सकाळपासून वेगवेगळे उपक्रम करून पूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने या भूमीत आपण सकाळपासून 9 वाजेपासून काही उपक्रम सुरू केलेले होते. पुढे गुरुमाऊली बापरे, पावसाने थैमान घातले. अशा वेळी माझा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड ठिकाणी लखोजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 ला झाला. माझा जन्म झाला त्यावेळी दारामध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. इतकंच काय तर तोरणं लावण्यात आली होती आणि हत्तीवरून साखर सुद्धा वाटण्यात आली होती. मोठ्या आनंदानं माझं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे काय तर जय आणि विजय सुद्धा. लहानपणापासूनच मला मात्र युद्धशास्त्रामध्ये तलवारबाजी, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र या सर्वांचे शिक्षण मिळाले होते. पण त्याचबरोबर मी तलवारबाजीमध्ये पारंगत असल्यामुळे मी सुमारे 700च्या वर एक महिलांची फौज तयार केली होती. पहाटे पहाटे जेव्हा आम्ही रपाटे मारायला जायचो तेव्हा काही महिला मात्र आमचं कौतुक करायच्या आणि काही मात्र नाक कुरडत म्हणायच्या, ह्या पोरीचं मात्र कसं होईल. पण मी मात्र माझ्या स्वतःशी ठरवलं होतं की इतरांचं संरक्षण करता करता आपल्याला स्वतःचं सुद्धा संरक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणींच्या इच्छेखाते आम्ही एकूण 6 भाषा शिकलो. मराठी, उर्दू, फारसी, अरबी इत्यादी सुद्धा. एवढंच नाही तर आम्ही रामायण, महाभारत या सोबतच अनेक नामदेवांची कथा, कबीरांचे दोहे, कुराण, बायबल हे शिकलं आणि वाचून सुद्धा घेतलं होतं. फार पूर्वीपासूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये मुघलांची सत्ता चालून आली होती. या अमानुष लोकांनी मात्र आपल्या ह्या दीन दुबळ्या लोकांना मात्र पूर्णपणे लुटलं होतं. आया बहिणीच्या अब्रूवरती त्यांनी पूर्णपणे हात घातला होता. तो थांबवणार हा अत्याचार कुणीतरी थांबवला पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. हा निर्धार, हा विचार मी माझ्या मनाशी ठरवला होता आणि आमचा विवाह 1605 ला शहाजी राजे यांच्याशी संपन्न झाला. जे सुद्धा एक महान असे योद्धा होते. पण अजूनही माझ्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याची पहाट मात्र झाली नव्हती. मग मी अखेर भवानी मातेला साकडा घातला. हे माते, माझ्या पोटी मला तेजस्वी, पराक्रमी आणि स्वराज्य स्थापन करण्याचं सामर्थ्य असणारा पुत्र मला दे. आणि अखेर तो दिवस उगवला. 19 फेब्रुवारी 1630 ला आमच्या पोटी शिवबा जन्मले. शिवनेरी गडावरती शिवरायांचा जन्म झाला होता. तिथे शिवाई माता होती म्हणून आम्ही त्यांचं नाव शिवाजी ठेवलं होतं. आपण बघितलेलं स्वराज्याचं स्वप्न आपला पुत्र शिवबा नक्की पूर्ण करेल हे मला ठाऊक होते. म्हणूनच मी त्याला पहिल्यापासूनच मात्र रामाच्या, महाभारताच्या त्या गोष्टी सांगू लागली होती. इतकंच नाही तर आम्ही स्वतः त्यांना तलवारबाजी, युद्धशास्त्रावर सुद्धा पारंगत केलं होतं आणि आम्ही त्यांच्या मनामध्ये मात्र स्वराज्याची ठिणगी मात्र रुजवू लागलं होतं. स्वराज्याची ठिणगी देत असताना आम्ही त्यांना समान न्याय करण्याची वृत्ती द्या आणि न्याय जे करतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. संकट अनेक येतील पण त्या देवावरती विश्वास ठेवा, तो कधीच तुमचं हे करणार नाही. ही शिकवण मी शिवबांना नेहमी दिली होती. शहाजी राजे यांचा अनेक सुटकेचा प्रसंग, आग्र्याचा सुटकेचा प्रसंग, शिवाजी महाराजांना मात्र अनेक अफजल खानाचा प्रसंग, या अनेक प्रसंगामध्ये आम्ही मात्र शिवबांना मार्गदर्शन केले होते. शिवबा हे लहानपणापासूनच युद्धशास्त्रात पारंगत झालेच होते. पण त्याचबरोबर आम्ही त्यांना एक बीजे रुजू लागलो होतो की म्हणजे कोणती माणसाला माणसासारखं वागवा, माया बहिणींचा आदर करा,
स्त्रियांना नेहमी मात्र त्यांना आदर द्या आणि या जगासाठी काहीतरी करा. शिवबा मोठे झाले, रणांगणात उतरले आणि अनेक युद्ध सुद्धा ते जिंकू लागले होते, अनेक किल्ले जिंकू लागले होते. पण त्याचबरोबर आम्ही त्यांना शिकवलं हे युद्ध करत असताना तुम्हाला हे भूमीसाठीच लढायचं नाही तर लोकांच्या अन्यायासाठी लढायचं आहे. तुम्ही राजे व्हा पण लोकांवरती राज्य करण्यासाठी राजे बनू नका. ही गोष्ट मात्र शिवबा नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस पुण्याची जहागीरदारी आमच्या हातात आली त्यावेळी पुण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती आणि पुण्याची आम्ही अनेक सुधारणा सुद्धा केले होते. आज मला एक प्रसंग नेहमी आठवतो तो म्हणजे राजवाड्यामध्ये मी बसलेली असताना माझ्या कानावरती एक बातमी आली आणि मी शिवबांना आदेश केला, शिवबा जिथे कुठे असाल तिथे ताबडतोब इथे या. शिवबा आले, त्यांनी मला मुजरा केला आणि म्हणाले, औ साहेब आपण बोलावलं? हो शिवबा, एक महत्वाची कामगिरी तुम्हाला द्यायची आहे. मला वचन द्या की मी तुम्हाला जी कामगिरी देईल ती तुम्ही नक्की पूर्ण कराल. शिवबा म्हणाले, हो औ साहेब तुम्ही सांगून तर बघा, आम्ही तयार आहोत. आणि तेवढ्यात आम्ही त्यांना सांगितलं, आमच्या कानावरती असं आलंय की कोंढाण्याच्या किल्ल्यावरती उदयभान याने मात्र कमल कुमारीला पळून आणून बंदिस्त करून ठेवलं आहे. ताबडतोब जा आणि तिची तिथून सुटका करून ये आणा. शिवबा जेव्हा गेले तेव्हा ही मोहीम त्यांनी यशस्वी पार पाडली आणि काय त्यांनी कमल कुमारीला सुपूर्द असं तिच्या घरी सुद्धा पाठवून दिले होते. आम्हाला अभिमान होता शिवबांवरती की त्यांनी स्त्रियांचा आदर केला. इतकंच काय तर ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदारांची सून आली त्यावेळेस तिला खणा नारळाने मात्र सन्मानित केलं होतं. तिला मात्र अगदी डोलीत बसून पडून गेलं होतं आणि एक आईप्रमाणे सुद्धा मात्र त्यांना मुजरा दिला होता. ही शिवबांना आम्ही दिलेली मात्र पूर्णपणे शिकवण होती. आणि आजही एक प्रसंगामध्ये आठवतं आम्हाला की ज्या वेळेस मात्र अफजल खानाचा वध करायचा होता दैतेवरती होणारे अत्याचार हे शिवबांना पाहवत नव्हते. म्हणून शिवबांनी सांगितलं की आपण स्वतः अफजल खानावरती मात्र चालून जायचे, पण चुबरीचे बोट धरू नये हे मला माहित होतं. त्यांना मात्र वाईला न बोलवता जाऊईत बोलवायचे. पण शिवबा हे कठोर मनाचे होते. कुठलीही कामगिरी ही त्यांनी अयशस्वी पद्धतीने मात्र पूर्णपणे बजावलेली होती. ते म्हणे, नाही आऊसाहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही जाऊ वावीला आणि तिथे जाऊन खानाच्या अहंकाराला आम्ही फुंकर घालू आणि खानाचा मात्र पूर्णपणे आम्ही वध करू. आणि झालं काय, ज्या वेळेस खान आणि त्याची जेव्हा भेट झाली शिवबांची तेव्हा शिवबांनी मात्र ते कोथळे वाघाची नखे खानाच्या पोटात खुपसली आणि तो कोथळा मात्र बाहेर काढला. ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या कानकोपरीमध्ये जेव्हा लढायला गेले त्यावेळेस ह्याच अफजल खानाने मात्र एक कपट वृत्तीने मात्र त्यांना मारले गेले होते. ह्या प्रसंगाच्या वेळेस मी शिवबांना इतकंच सांगितलं होतं की स्वराज्यासाठी धर्मासाठी अन्याय लहन करताना तुम्हाला मात्र तुमचं लढणं एक कर्तव्य आहे. तुम्ही शौर्य धैर्य नेहमी हातात ठेवा आणि देवाच्या विश्वासावर मात्र देवाचा आशीर्वाद असू द्या. संकट कितीही मोठा असू द्या तो देव तुझ्या नेहमी पाठीशी असेल. हा विजयाचा आशीर्वाद मी शिवबांना 5446 फूट उंची गाठून पहिला विश्व विक्रम जिने तयार केला आणि जगातील सर्वात लहान गिर्यारोहण म्हणून भारताच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं. यानंतर 3 वर्ष 5 महिन्यांचे असताना राजमाता जिजाऊ जयंती दिवशी कर्नाटक राज्यातील 6317 फूट उंचीच्या मुल्यांगिरी शिखर केवळ सर्पदरी या मार्गाने 2.5 तासात सर करून कर्नाटक राज्यातील शिखर सर करणारे पहिले माउंटनर गुगलवरती जर आपण अन्वी घटके नाव सर्च केलं तर गुगल आपल्याला यांची माहिती देतं आणि केवळ 4400 फूट उंची 50 मिनिटात सर करून जगातील सर्वात वेगवान सुकटला म्हटलं आता आले वाटतं ले
तिकीट कोण देणार होते? सांगा ना, तुम्ही सांगा. हॅलो. हिचं नाव काय? अन्वी घाटगे. अन्वी घाटगे. वयाच्या दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले. हा, हा. अशा पद्धतीनं हिमालयातील सर्वोच्च शिखर 12,500 फूट शिखर सरोवर जगातील सर्वात लहान आणि जगातली सगळ्यात वेगवान क्लाइंबर आहे. अच्छा. आणि आपण राहायला कुठे? कोल्हापूर. अच्छा, कोल्हापूरला राहता. चिमणी फोटो काढू दे जरा. ए पिल्लू, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ ना. स्वामी ओम चॅनलला यायचंय ना तुला? चालेल, ठीक आहे. हे पुढून खरं तू पुढं होती ना, एवढं छान काढू शकले असते सगळी शूटिंग. कशी एंट्री केली तू काय. येते का पुढे? गेलं ते गेट आता. समस्त जनानां समस्त बापरे, केवढं मोठं आहे. पान क्रमांक 16 दिव्या कवचम. ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषि अनुष्ठुप छंद चामुंडा देवता अंगन्यासोक्त मातरो बीजम दिगबंध देवता सकम श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः. ओम नमः चंडिकायै. मार्कंडेय उवाच अतिवेद भयात शरणागता न तत्संकसिके वाशकरण संकटी विपत्तीनादि सतोळा शोकदुःख भयणसे ज्या भक्तास्मती देवीची पायश्रेय समृद्धितो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ तू चामुंडा वाराही में शासना ऐन्द्रिकट समारूढा वैष्णवी वगणासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी श्री वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी रक्षवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरण भूषिता माता समस्त ऐश्वर्या सुपर्यवस्त्र निर्मिता वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्षचक्री निधना इंद्राणी गोत्र रक्षा रक्षा वेपति चंडिके महालक्ष्मी
अतिशय तळमळतेने इथं या भूमीत आलेलो आहोत. आपली सर्वांची एक परीक्षा आहे आणि या परीक्षेत आपण एक स्वामींचं अधिष्ठान ठेवून आपण सकाळपासून वेगवेगळे उपक्रम करून सुद्धा गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने या भूमीत आपण सकाळपासून 9 वाजल्यापासून काही उपक्रम सुरू केलेले होते. आणि पुढे गुरुमाऊली बापरे, पावसाने थैमान घातले. अशा वेळी माझा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड ठिकाणी लखोजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 झाला. माझा जन्म झाला त्यावेळी दारामध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. इतकंच काय तर तोरणं लावण्यात आली होती आणि हत्तीवरून साखर सुद्धा वाटण्यात आली होती. मोठ्या आनंदानं माझं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे काय तर जय आणि विजय सुद्धा. लहानपणापासूनच मला मात्र युद्धशास्त्रामध्ये तलवारबाजी, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र या सर्वांचे शिक्षण मिळाले होते. पण त्याचबरोबर मी तलवारबाजीमध्ये पारंगत असल्यामुळे मी सुमारे 700च्या वर एक महिलांची फौज तयार केली होती. पहाटे पहाटे जेव्हा आम्ही रपाटे मारायला जायचो तेव्हा काही महिला मात्र आमचं कौतुक करायच्या आणि काही मात्र नाक पुरडत म्हणायच्या, ह्या पोरीचं मात्र कसं होईल. पण मी मात्र माझ्या स्वतःशी ठरवलं होतं की इतरांचं संरक्षण करता करता आपल्याला स्वतःचं सुद्धा संरक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणींच्या इच्छेखाते आम्ही एकूण 6 भाषा शिकलो. मराठी, उर्दू, फारसी, आरी इत्यादी सुद्धा. एवढंच नाही तर आम्ही रामायण, महाभारत यासोबतच अनेक नामदेवांची कथा, कबीरांचे दोहे, कुराण, बायबल हे शिकलं आणि वाचून सुद्धा घेतलं होतं. फार पूर्वीपासूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये मुघलांची सत्ता चालून आली होती. या अमानुष लोकांनी मात्र आपल्या ह्या दीन दुबळ्या लोकांना मात्र पूर्णपणे लुटलं होतं. आया बहिणीच्या अब्रूवरती त्यांनी पूर्णपणे हात घातला होता. थांबवणार हा अत्याचार कुणीतरी थांबवला पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. हा निर्धार, हा विचार मी माझ्या मनाशी ठरवला होता आणि आमचा विवाह 1605 ला शहाजी राजे यांच्याशी संपन्न झाला. जे सुद्धा एक महान असे योद्धा होते. पण अजूनही माझ्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याची पहाट मात्र झाली नव्हती. मग मी अखेर भवानी मातेला साकडं घातलं. हे माते, माझ्या पोटी मला तेजस्वी, पराक्रमी आणि स्वराज्य स्थापन करण्याचं सामर्थ्य असणारा पुत्र मला दे. आणि अखेर तो दिवस उगवला. 19 फेब्रुवारी 1630 ला आमच्या पोटी शिवबा जन्मले. शिवनेरी गडावरती शिवरायांचा जन्म झाला होता. तिथे शिवाई माता होती म्हणून आम्ही त्यांचं नाव शिवाजी ठेवलं होतं. आपण बघितलेलं स्वराज्याचं स्वप्न आपला पुत्र शिवबा नक्की पूर्ण करेल हे मला ठाऊक होते. म्हणूनच मी त्याला पहिल्यापासूनच मात्र रामाच्या, महाभारताच्या त्या गोष्टी सांगू लागली होती. इतकंच नाही तर आम्ही स्वतः त्यांना तलवारबाजी, युद्धशास्त्रामध्ये सुद्धा पारंगत केले होतं आणि आम्ही त्यांच्या मनामध्ये मात्र स्वराज्याची ठिणगी मात्र रुजवू लागलं होतं. स्वराज्याची ठिणगी देत असताना आम्ही त्यांना समान न्याय करण्याची वृत्ती द्या. अन्याय जे करतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. संकट अनेक येतील पण त्या देवावरती विश्वास ठेवा, तो कधीच तुमचं हे करणार नाही. ही शिकवण मी शिवबांना नेहमी दिली होती. शहाजी राजे यांचा अनेक सुटकेचा प्रसंग, आग्र्याचा सुटकेचा प्रसंग, शिवाजी महाराजांना मात्र अनेक अफजल खानाचा प्रसंग, या अनेक प्रसंगामध्ये आम्ही मात्र शिवबांना मार्गदर्शन केले होते. शिवबा हे लहानपणापासूनच युद्धशास्त्रात पारंगत झालेच होते. पण त्याचबरोबर आम्ही त्यांना एक बीजे रुजू लागलो होतो की म्हणजे कोणती तर माणसाला माणसासारखं वागवा,
माया बहिणींचा आदर करा. स्त्रियांना नेहमी मात्र त्यांना आदर द्या आणि या जगासाठी काहीतरी करा. शिवबा मोठे झाले, रणांगणात उतरले आणि अनेक युद्ध सुद्धा ते जिंकू लागले होते, अनेक किल्ले जिंकू लागले होते. पण त्याचबरोबर आम्ही त्यांना शिकवलं की युद्ध करत असताना तुम्हाला हे भूमीसाठीच लढायचं नाही, तर लोकांच्या अन्यायासाठी लढायचं आहे. तुम्ही राजे व्हा, पण लोकांवरती राज्य करण्यासाठी राजे बनू नका. ही गोष्ट मात्र शिवबा नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस पुण्याची जहागीरदारी आमच्या हातात आली त्यावेळी पुण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती आणि पुण्याची आम्ही अनेक सुधारणा सुद्धा केले होते. आज मला एक प्रसंग नेहमी आठवतो, तो म्हणजे राजवाड्यामध्ये मी बसलेली असताना माझ्या कानावरती एक बातमी आली आणि मी शिवबांना आदेश केला, शिवबा जिथे कुठे असाल तिथे ताबडतोब इथे या. शिवबा आले, त्यांनी मला मुजरा केला आणि म्हणाले, औ साहेब आपण बोलावलं? हो शिवबा, एक महत्वाची कामगिरी तुम्हाला द्यायची आहे. मला वचन द्या की मी तुम्हाला जी कामगिरी देईल ती तुम्ही नक्की पूर्ण कराल. शिवबा म्हणाले, हो औ साहेब, तुम्ही सांगून तर बघा, आम्ही तयार आहोत. आणि तेवढ्यात आम्ही त्यांना सांगितलं, आमच्या कानावरती असं आलंय की कोंढाण्याच्या किल्ल्यावरती उदयभान याने मात्र कमल कुमारीला पळून आणून बंदिस्त करून ठेवलं आहे. ताबडतोब जा आणि तिची तिथून सुटका करून ये आणा. शिवबा जेव्हा गेले तेव्हा ही मोहीम त्यांनी यशस्वी पार पाडली आणि काय त्यांनी कमल कुमारीला सुपूर्द असं तिच्या घरी सुद्धा पाठवून दिले होते. आम्हाला अभिमान होता शिवबांवरती की त्यांनी स्त्रियांचा आदर केला. इतकंच काय, तर ज्या वेळेस कल्याणच्या सुभेदारांची सून आली त्यावेळेस तिला खणा नारळाने मात्र सन्मानित केलं होतं. तिला मात्र अगदी डोलीत बसून पडून गेलं होतं आणि एक आईप्रमाणे सुद्धा मात्र त्यांना मुजरा दिला होता. ही शिवबांना आम्ही दिलेली मात्र पूर्णपणे शिकवण होती. आणि आजही एक प्रसंगामध्ये आठवतं आम्हाला की ज्या वेळेस मात्र अफजल खानाचा वध करायचा होता, दैतेवरती होणारे अत्याचार हे शिवबांना पाहवत नव्हते. म्हणून शिवबांनी सांगितलं की आपण स्वतः अफजलखानावरती मात्र चालून जायचे, पण चुबरीचे बोट धरू नये हे मला माहित होतं. त्यांना मात्र वाईला न बोलवता जावळीत बोलवायचे. पण शिवबा हे कठोर मनाचे होते. कुठलीही कामगिरी ही त्यांनी अयशस्वी पद्धतीने मात्र पूर्णपणे बजावलेली होती. ते म्हणे, नाही आऊसाहेब, तुम्ही काळजी करू नका, आम्ही जाऊ वावीला आणि तिथे जाऊन खानाच्या अहंकाराला आम्ही फुंकर घालू आणि खानाचा मात्र पूर्णपणे आम्ही वध करू. आणि झालं काय, ज्या वेळेस खान आणि त्याची जेव्हा भेट झाली शिवबांची, तेव्हा शिवबांनी मात्र ते कोथळे वाघाची नखे खानाच्या पोटात खुपसली आणि तो कोथळा मात्र बाहेर काढला. ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या कानकोपरीमध्ये जेव्हा लढायला गेले त्यावेळेस ह्याच अफजल खानाने मात्र एक कपट वृत्तीने मात्र त्यांना मारले गेले होते. ह्या प्रसंगाच्या वेळेस मी शिवबांना इतकं सांगितलं होतं की स्वराज्यासाठी, धर्मासाठी अन्याय लढत करताना तुम्हाला मात्र तुमचं लढणं एक कर्तव्य आहे. तुम्ही शौर्य, धैर्य नेहमी हातात ठेवा आणि देवाच्या विश्वासावर मात्र देवाचा आशीर्वाद असू द्या. संकट कितीही मोठा असू द्या, तो देव तुझ्या नेहमी पाठीशी असेल. हा विजयाचा आशीर्वाद मी शिवबांना 5446 फूट उंची गाठून पहिला विश्व विक्रम तयार केला आणि जगातील सर्वात लहान गिर्यारोहण म्हणून भारताच्या नावे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं. यानंतर 3 वर्ष 5 महिन्यांची असताना राजमाता जिजाऊ जयंती दिवशी कर्नाटक राज्यातील 6317 फूट उंचीचं मुल्लेखगिरी शिखर केवळ सर्पदरी या मार्गाने
तुमचे? सांगा ना, तुम्ही सांगा. हिचं नाव काय? अन्वी घाटगे. अन्वी घाटगे. वयाच्या दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले. हा, हा. अशा पद्धतीनं हिमालयातील सर्वोच्च शिखर 12,500 फूट शिखर सर बनून जगातील सर्वात लहान आणि जगातली सगळ्यात वेगवान क्लाइंबर आहे. अच्छा. आणि आपण राहायला कुठे? कोल्हापूरला. अच्छा, कोल्हापूरला राहता. चिमणी फोटो काढू दे जरा. ए पिल्लू, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ ना. स्वामी ओम चॅनलला यायचं ना तुला? चालेल, ठीक आहे.